वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुशशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च निराहुकेतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या आठवड्याकरता शुभकामना। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 12 जुलै 2026 ते 18 जुलै 2026। मेष रास या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य मिथुन राशीत तृतीय स्थानी असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये धाडस, संवाद कौशल्य आणि कार्य तत्परता वाढलेली दिसेल। 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करून चतुर्थ स्थानी आल्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात घर, कुटुंब, स्थावर मालमत्ता आणि मानसिक स्थैर्य यावर अधिक लक्ष केंद्रित होईल। या ग्रहबदलामुळे पराक्रम वृद्धी योग तसेच ग्रहशांती सौख्य योग हे दोन महत्त्वाचे योग मेष राशीमध्ये होणार आहेत। आठवड्याच्या पहिल्या भागात नवीन कामांची सुरुवात आणि प्रवास अनुकूल ठरतील, तर उत्तरार्धात घरातील कामे जी अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेळ काढा। नोकरी करणाऱ्या वरिष्ठांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात। कार्यालयातील तुमच्या निर्णयक्षमतेचं कौतुक होईल आणि नवीन विभाग किंवा प्रकल्पात काम करण्याची संधी मिळेल। व्यावसायिकांसाठी मार्केटिंग, ग्राहक वाढ आणि नवीन संपर्क लाभदायक ठरतील। 17 जुलैनंतर कुटुंबियांच्या सल्ल्याने घेतलेले व्यावसायिक निर्णय अधिक फायदेशीर ठरू शकतात। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील सातत्य, सादरीकरण, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींसाठी अनुकूल ठरणार आहे। विशेषतः लेखन, पत्रकारिता, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश ह्या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकते। आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात उत्पन्न वाढीची संधी देणारी असेल, तर उत्तरार्धात घर, वाहन किंवा आवश्यक वस्तूंवर खर्च होऊ शकतो, तेव्हा नियोजनपूर्वक खर्च केल्यास बचत टिकून राहील। वैवाहिक जीवन सुरुवातीला व्यस्ततेमुळे थोडा वेळ कमी मिळेल, परंतु 17 जुलैनंतर जोडीदारासोबत आनंददायी क्षण अनुभवता येतील। प्रेमसंबंधामध्ये मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे। अविवाहित व्यक्तींना कुटुंबियांच्या माध्यमातून शुभस्थळाची माहिती मिळू शकते। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना खांदे, मान, छाती किंवा पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी या आठवड्यामध्ये जाणवू शकतात, तेव्हा पुरेशी झोप घ्या। रोज किमान 15 ते 20 मिनिटे हलका व्यायाम करा। घरगुती आणि सात्विक आहार घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे गडद लाल, शुभ वार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 14 जुलै व 17 जुलै। व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या मंगळवारी सकाळी घराच्या पूर्व दिशेला एका स्वच्छ मातीच्या वाटीमध्ये ज्वारीचे मुठभर दाणे, एक लाल कण्हेरीचे फूल किंवा उपलब्ध नसल्यास कोणतेही लाल रंगाचे फूल आणि अर्धा चमचा हळद ठेवून श्री सूर्यनारायणाचे स्मरण करा। सुमारे 10 मिनिटांनंतर ज्वारी पक्ष्यांना खाऊ घाला। फूल वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि हळद घराच्या उंबरठ्यावर हलक्याने लावा। पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, कुटुंबातील सौहार्दपूर्ण वातावरण अधिक वाढते, कार्यसिद्धी आणि नव्या संधीचे शुभफल वाढवण्यास हा उपाय फायदेकारक ठरतो। वृषभ राशीच्या जातकांना प्रारंभी सूर्य मिथुन राशीत द्वितीय स्थानी भ्रमण करत असल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी धन, वाणी, कुटुंब आणि आर्थिक नियोजनाला विशेष महत्त्व या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत तृतीय स्थानी प्रवेश करताच धाडस, संवाद कौशल्य, प्रवास आणि नवीन संपर्कांना अधिक चालना मिळेल। या ग्रहबदलामुळे वृषभ राशीमध्ये धनसंचय योग आणि पराक्रम प्रगती योग हे दोन योग प्रभावी ठरणार आहेत। आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक निर्णय यशस्वी ठरतील, तर उत्तरार्धात स्वतःच्या प्रयत्नांमुळे नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना वरिष्ठांकडून विश्वासाची नवीन जबाबदारी मिळेल। कार्यालयातील अचूक कामगिरीमुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल। 17 जुलैनंतर अधिकृत प्रवास, प्रशिक्षण आणि नवीन टीमसोबत काम करण्याची संधी मिळेल। व्यावसायिकांसाठी जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल। जाहिरात, विक्री, कृषी, अन्नपदार्थ आणि कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ होऊ शकतो।
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य राखण्याचा असून विशेषतः वाणिज्य, बँकिंग, लेखाशास्त्र आणि पत्रकारिता आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्याचेही संकेत आहेत. मात्र 17 जुलैनंतर प्रवास किंवा आवश्यक उपकरणांवर खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये परस्पर विश्वास अधिक दृढ होईल आणि कुटुंबातील एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होईल. प्रेमसंबंधामध्ये संवाद अधिक गोड होतील आणि गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवार किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, खांदे, मान किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास या आठवड्यामध्ये जाणवू शकतात. तेव्हा नियमित किमान 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. कोमट पाणी सकाळी उठल्यानंतर किमान 1 ग्लास प्या. संतुलित आहार घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पाचू हिरवा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 15 व 18 जुलै. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका स्वच्छ केळीच्या किंवा आंब्याच्या पानांवर 5 अख्खे तांदूळाचे दाणे घ्या. एक लहानसा सुका खजूर ठेवा आणि थोडेसे सुगंधी केवड्याचे पाणी शिंपडून किंवा कुठल्याही रंगाचे किंवा कुठल्याही वासाचे अत्तर शिंपडून श्रीदेवी महालक्ष्मीचे स्मरण करा. त्यानंतर ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला. खजूर एखाद्या गरजू व्यक्तीस दान द्या आणि उरलेले पान एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय धनप्रवाहामध्ये स्थिरता निर्माण करतो, कौटुंबिक सौहार्द वाढवतो, शुभ संधी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास अत्यंत मंगलकारक ठरतो. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सूर्य तुमच्याच राशीत प्रथम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण अधिक प्रभावी ठरतील. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत द्वितीय स्थानी प्रवेश करताच धन, वाणी, कुटुंब आणि आर्थिक नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त होईल. या ग्रहबदलामुळे या आठवड्यामध्ये मिथुन राशीमध्ये तेजवृद्धी योग आणि धनसमृद्धी योग हे 2 महत्त्वाचे योग प्रभावी ठरणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात स्वतःच्या कर्तृत्वामुळे नवीन संधी मिळतील, तर उत्तरार्धात आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सहकार्य वाढण्याची चिन्हे दिसतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून विश्वास आणि महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखत, पदोन्नती किंवा नवीन विभागात काम करण्याच्या संधी मिळतील. व्यावसायिकांसाठी स्वतःच्या कल्पना प्रभावीपणे मांडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. 17 जुलैनंतर विक्री, आर्थिक व्यवहार, ग्राहक संपर्क आणि ब्रँडची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष प्रगतीचा आहे. भाषा, संगणक, पत्रकारिता, व्यवस्थापन, वाणिज्य आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवड्याचा उत्तरार्ध अधिक लाभदायक ठरू शकतो. उत्पन्न वाढण्याबरोबरच पूर्वीचे आर्थिक नियोजनही फायदेशीर ठरू शकते. मात्र अनावश्यक खरेदी आणि दिखाऊ खर्च टाळणे हिताचे ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत परस्पर समजूतदारपणा वाढेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये भविष्याबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना कुटुंबीय किंवा मित्रपरिवाराच्या माध्यमातून योग्य ओळख होण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना डोळ्यांचा ताण, घसा, पचन व झोपेच्या वेळेकडे विशेष लक्ष ह्या आठवड्यामध्ये देणे गरजेचे आहे. त्याकरिता पुरेसे पाणी प्या, नियमित प्राणायाम, योग व ध्यान करा. किमान 15 मिनिटे हलका व्यायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहून तुम्ही येणाऱ्या आव्हानात सामोरं जाण्यास उत्सुक राहाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे पोपटी हिरवा. शुभ वार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 16 जुलै व 18 जुलै. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ बांबूच्या छोट्या टोपलीत मुठभर धने, 1 हिरवे विड्याचे पान आणि 1 छोटासा गुळाचा खडा ठेवा. श्री गणेश व बुधदेवाचे स्मरण करा. त्यानंतर धन्याचे दाणे पक्ष्यांना खाऊ घाला. गुळाचा तुकडा गाईला अर्पण करा आणि हिरवे पान एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय बुद्धीची प्रखरता वाढवतो, वाणीतील मधुरता देखील वाढवतो, आर्थिक प्रगती होते, शुभ संपर्क आणि नवीन संधी आकर्षित करण्यास अत्यंत मंगलकारक असा हा उपाय मानला जातो.
कर्क रास या आठवड्याच्या प्रारंभी सूर्य मिथुन राशीत द्वादश स्थानी भ्रमण करत असल्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना संयम, नियोजन आणि अंतर्मुख चिंतन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र 17 जुलै रोजी सूर्य तुमच्याच कर्क राशीत प्रवेश करताच व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि नवीन सुरुवातींना मोठी चालना मिळेल. ह्या ग्रहबदलामुळे या आठवड्यामध्ये कर्क राशीमध्ये आत्मतेज योग आणि राजसन्मान योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात अपूर्ण कामांचे नियोजन करून त्यांची पूर्तता करण्यावर भर द्या, तर उत्तरार्धात तुमच्या कर्तृत्वामुळे मानसन्मान आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी वरिष्ठांची महत्त्वाच्या चर्चा यशस्वी ठरतील. पदोन्नती, नवीन जबाबदारी व नेतृत्वाची भूमिका मिळण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांसाठी 17 जुलैनंतर नवीन ग्राहक, नवीन शाखा, ब्रँड विस्तार किंवा महत्त्वाचे व्यावसायिक करार लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष प्रेरणादायी ठरणार असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा आणि योग्य मार्गदर्शनाचा लाभ या आठवड्यात मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहणार असून रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधामध्ये मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्याने नाते अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना प्रतिष्ठित कुटुंबातून किंवा सामाजिक कार्यक्रमातून शुभविवाह योगाचे संकेत मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा थकवा, झोपेची कमतरता व मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र 17 जुलैनंतर ऊर्जा आणि उत्साह वाढेल. नियमित प्राणायाम करा, चंद्र दर्शन घ्या आणि सात्विक आहार घ्या. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे मोती पांढरा, शुभवार आहे सोमवार, शुभ दिनांक आहे 17 व 18 जुलै. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी संध्याकाळी एका छोट्या मातीच्या भांड्यात थोडेसे स्वच्छ पाणी घ्या. 2 जाईची फुले किंवा कुठलीही पांढऱ्या रंगाची फुले ठेवा. 1 तुळशीचे पान टाका आणि चंद्रदेवाचे स्मरण करा. काही मिनिटांनंतर ते पाणी घराच्या अंगणातील एखाद्या झाडाच्या कुंडीला घाला. पांढऱ्या फुलाच्या झाडाला अर्पण केल्यास अधिक चांगले. जाईची फुले झाडाच्या मुळाशी किंवा जी पांढरी फुले तुम्ही घेतली ती झाडाच्या मुळाशी ठेवा. तुळशीचे पान मातीत पेरा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मानसिक शांतता लाभते, कौटुंबिक सौख्य वाढीस लागते, आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, शुभ ऊर्जा प्राप्त होते आणि जीवनातील नवीन प्रारंभांना अनुकूलता प्रदान करण्यासाठी हा उपाय शुभकारक ठरतो. सिंह रास या आठवड्यात 17 जुलैपर्यंत सूर्य मिथुन राशीत लाभस्थानात असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना मित्र, सामाजिक संपर्क आणि आर्थिक लाभांच्या संधी मिळतील. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करताच अंतर्मुखता, भविष्यातील नियोजन आणि मानसिक परिपक्वतेला अधिक महत्त्व प्राप्त होईल. या संक्रमणामुळे लाभवृद्धी योग आणि आत्मचिंतन सिद्धी योग हे 2 महत्त्वाचे शुभयोग ह्या आठवड्यामध्ये सिंह राशीमध्ये प्रभावी ठरणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात रखडलेली कामे पूर्ण होतील, तर उत्तरार्धात पुढील काही महिन्यांचे नियोजन करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याच्या संधी मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात तुमच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली जाईल. बढती किंवा नवीन जबाबदारीबाबत सकारात्मक चर्चा होईल. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक, डिजिटल विस्तार, ब्रँड प्रमोशन आणि जुने व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीतील व्यवहार पारदर्शक ठेवल्यात अपेक्षित लाभ मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष प्रेरणादायी ठरणार असून स्पर्धा परीक्षा, व्यवस्थापन, अभिनय, सार्वजनिक भाषण आणि सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढल्याचा अनुभव येईल. गुरुजनांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक ठरेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहणार असला तरी जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. मात्र 17 जुलैनंतर भावनिक निर्णय घेऊन मोठी गुंतवणूक करणे टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत परस्पर विश्वास अधिक दृढ होईल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधात भविष्याविषयी सकारात्मक चर्चा होईल. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवार किंवा सामाजिक कार्यक्रमातून चांगला विवाहयोग निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना डोळ्यांसंदर्भात निर्माण होणारा ताण, झोपेची कमतरता व थकवा जाणवू शकतो. तेव्हा नियमित किमान 5 ते 7 सूर्यनमस्कार घाला. ध्यान, योग, प्राणायाम करा. पुरेशी विश्रांती घ्या.
त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहील. सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे सोनेरी पिवळा, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 13 जुलै व 18 जुलै. व सिंह राशीकरता ह्या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या रविवारी सकाळी एका स्वच्छ स्टीलच्या वाटीत मुठभर गव्हाचे दाणे घ्या, एक छोटी वेलची त्याच्याबरोबर ठेवा, एक केशर ठेवा आणि हळदीचा हलकासा स्पर्श त्या केशराला करा. सूर्यदेवाला नमस्कार करा आणि त्यानंतर हे गहू पक्ष्यांना खाऊ घाला. वेलची एखाद्या लहान विद्यार्थ्याला द्या. केशर व हळदीचा स्पर्श आपल्या कपाळावर लावा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय तुम्हाला मान सन्मान प्राप्त करून देतो, आत्मविश्वास वृद्धिंगत करतो, नेतृत्व क्षमता वाढीस लावतो आणि कार्यातील यश वाढवण्यास अत्यंत शुभकारक असा हा उपाय मानला जातो. कन्या रास या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य मिथुन राशीत दशमस्थानी असल्यामुळे करिअर, प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करताच कन्या राशीसाठी लाभस्थान सक्रिय होईल आणि अनेक रखडलेली कामे गती घेतील. या काळात कन्या राशीमध्ये कर्म विजय योग आणि लाभ वृद्धी योग हे 2 महत्त्वाचे योग प्रभावी ठरणार आहेत. वरिष्ठांचे सहकार्य, मित्रपरिवाराचे मार्गदर्शन आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे महत्त्वाचे लाभ या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नतीची चर्चा किंवा महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल. सरकारी, तांत्रिक, वैद्यकीय, लेखापाल, IT व प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश या आठवड्यामध्ये मिळू शकते. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक, मोठे करार, ऑनलाईन विस्तार आणि जुने व्यवहार पूर्ण करण्याचे संकेत आहेत. भागीदारीतील कामांमध्ये पारदर्शकता ठेवली तर अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायक ठरणार असून स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, संशोधन व उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशेने मेहनत केल्यास चांगली फलप्राप्ती होईल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिकदृष्ट्या आठवड्याचा उत्तरार्ध अधिक लाभदायक ठरेल. पूर्वीची गुंतवणूक फायदा देऊ शकते, तसेच अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्गही उपलब्ध होतील. मात्र मोठी व आर्थिक जोखीम घेण्यापूर्वी सर्व बाबींची खात्री करून घ्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे सहकार्य वाढेल आणि घरातील एखाद्या शुभकार्याची चर्चा देखील होईल. प्रेमसंबंधामध्ये विश्वास अधिक दृढ होईल आणि भविष्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. अविवाहित व्यक्तींना प्रतिष्ठित कुटुंबाकडून किंवा व्यावसायिक ओळखीतून चांगला विवाह योग निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था, त्वचा व थकवा ह्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित योग, प्राणायाम, ध्यान करा. पुरेसे पाणी प्या, वेळेवर जेवण घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे पाचू हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 15 जुलै व 18 जुलै. आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ स्टीलच्या वाटीमध्ये एक मुठभर अख्खे धने घ्या, हिरवे तुळशीचे पान ठेवा आणि एक लहानसा गुळाचा खडा ठेवा. श्री गणेश व भगवान विष्णू यांचे स्मरण करा. त्यानंतर ते धणे पक्ष्यांना खाऊ घाला. तुळशीचे पान तुळशी वृंदावनात अर्पण करा आणि गूळ गाईला खाऊ घाला. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळा वेगळा उपाय केल्यामुळे कन्या राशीच्या जातकांच्या बुद्धीची स्थिरता वाढते, कार्यातील अचूकता जास्त अधिक प्रखर होते. आर्थिक प्रगती साधण्यासाठी जी आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. शुभलाभ आणि अडथळ्यांचे निवारण करण्यामध्ये अत्यंत मंगलकारक असा हा उपाय मानला जातो. तुळ रास या आठवड्याच्या प्रारंभी सूर्य मिथुन राशीत नवमस्थानी भ्रमण करत असल्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, दूर प्रवास आणि गुरुजनांचे मार्गदर्शन विशेष लाभदायक ठरणार आहे. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत दशमस्थानी प्रवेश करताच करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू होतील. या ग्रहबदलामुळे भाग्योदय योग आणि राजकीय मान्यता योग हे 2 महत्त्वाचे योग तुळ राशीमध्ये घडून येत आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात नवीन ज्ञान, प्रशिक्षण आणि प्रवासातून लाभ मिळेल, तर उत्तरार्धात कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, पदोन्नतीची चर्चा किंवा नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. सरकारी यंत्रणा, कायदा, शिक्षण, बँकिंग, व्यवस्थापन आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष प्रगतीचे संकेत आहेत. व्यावसायिकांसाठी नवीन करार, प्रतिष्ठित ग्राहक, कॉर्पोरेट व्यवहार आणि ऑनलाईन विस्तार लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, संशोधन, परदेशी शिक्षण आणि मुलाखतींसाठी केलेले प्रयत्न यशाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतील. गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन मोठ्या संधी प्राप्त करून देईल.
आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिरतेबरोबर प्रगतीचाही ठरणार आहे. 17 जुलैनंतर करिअरमधील सकारात्मक बदलामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र प्रतिष्ठेच्या नावाखाली अनावश्यक खर्च टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा नात्यातील विश्वास अधिक दृढ करेल. प्रेमसंबंधामध्ये भविष्याविषयी गंभीर चर्चा होऊ शकते. नात्याला नवीन दिशा मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना नोकरी, शिक्षण किंवा सामाजिक कार्यक्रमातून चांगला विवाहयोग निर्माण होण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने प्रवासामुळे तूळ राशीच्या जातकांना थोडासा थकवा, पाठदुखी व पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतात. तेव्हा किमान 15 मिनिटे नियमित चालण्याचा व्यायाम करा, योगाभ्यास करा आणि वेळेवर विश्रांती घ्या. त्यामुळे आठवडाभर ऊर्जा टिकवून ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी राहाल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे चंदेरी निळा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 17 व 18 जुलै. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका स्वच्छ स्टीलच्या वाटीमध्ये गुलाब पाणी घ्या. 2 पांढरे तिळाचे दाणे त्याच्यात टाका. छोटासा सुगंधी कापराचा एक तुकडा टाका. महालक्ष्मी मातेचे व शुक्र ग्रहाचे स्मरण करा आणि त्यानंतर ते तीळ पक्ष्यांना खाऊ घाला. गुलाब पाणी एखाद्या सुगंधी फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. कापूर संध्याकाळी देवघरात प्रज्वलित करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे तूळ राशीच्या जातकांना आगळा वेगळा उपाय भाग्यवृद्धिकारक ठरणार असून व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य प्राप्त करून देईल. आर्थिक स्थिरता निर्माण करेल आणि शुभसंधी आकर्षित करण्यासाठी अत्यंत मंगलकारक असा हा उपाय ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना प्रारंभी सूर्य मिथुन राशीत अष्टम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संयम, गुप्त नियोजन आणि दीर्घकालीन निर्णयावर भर देणे आवश्यक आहे. अपूर्ण कामे शांतपणे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत नवम स्थानी प्रवेश करताच भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, प्रवास आणि गुरुजनांच्या आशीर्वादाला विशेष बळ मिळेल. या ग्रहबदलामुळे भाग्योदय, सिद्धियोग आणि धर्मकृपायोग हे महत्त्वाचे 2 योग वृश्चिक राशीमध्ये प्रभावी ठरणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात पडद्यामागे केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल, तर उत्तरार्धात नशिबाची साथ मिळाल्याने अनेक अडथळे दूर होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. संशोधन, प्रशासन, संरक्षण, बँकिंग, विमा, तांत्रिक आणि सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना विशेष प्रगतीचे संकेत आहेत. व्यावसायिकांसाठी 17 जुलैनंतर नवीन बाजारपेठ, दूरच्या शहरातील व्यवहार, आयात निर्यात किंवा ऑनलाईन विस्तार लाभदायक ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून स्पर्धा परीक्षा, संशोधन, कायदा, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश या आठवड्यात मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला सावधगिरी आवश्यक असली तरी आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून नवीन उत्पन्नाचे मार्गही खुलू शकतील. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार आणि समजूतदारपणा मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक प्रवास किंवा शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढेल आणि नात्याला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना आध्यात्मिक कार्यक्रम, प्रवास किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून शुभ विवाह योगाचे संकेत मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना पचनसंस्था, सांधेदुखी, पाठदुखी व मानसिक ताण याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हा नियमित ध्यान करा. सूर्यप्रकाशात किमान 15 मिनिटं चालण्याचा व्यायाम करा. सात्विक आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद तांबडा. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 14 जुलै व 18 जुलै. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका स्वच्छ मातीच्या भांड्यात मुठभर ज्वारीचे दाणे घ्या. एक लाल कण्हेरीचे फूल किंवा कोणतेही लाल फूल ठेवा आणि एक चिमूटभर शेंदूर कुलदेवतेचे स्मरण करून त्याच्यावर अर्पण करा. त्यानंतर ती ज्वारी पक्ष्यांना खाऊ घाला. फूल एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि शेंदुराचा अतिशय छोटासा टिळा देव्हाऱ्यामध्ये लावून ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय तुमचे आत्मबल वाढवतो, भाग्य उजळण्यास मदत करतो, येणारे अडथळे दूर करतो, प्रवासातील यश आणि कार्यसिद्धी वृद्धिंगत करतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा उपाय वृश्चिक राशीसाठी शुभकारक ठरणार आहे.
धनुराशीच्या जातकांना आठवड्याच्या प्रारंभी सूर्य मिथुन राशीत सप्तम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी भागीदारी, सार्वजनिक संबंध, व्यावसायिक करार आणि वैवाहिक जीवनाला विशेष महत्त्व प्राप्त होईल. योग्य संवाद आणि सहकार्यामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत अष्टम स्थानी प्रवेश करतात. जीवनातील गुप्त नियोजन, संशोधन, विमा, कर, वारसा आणि अंतर्मुख चिंतनाशी संबंधित विषय अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. या ग्रहबदलामुळे धनुराशीमध्ये सहकार्य सिद्धियोग आणि गूढशक्ती जागरण योग हे 2 महत्त्वाचे योग प्रभावी ठरणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात टीमवर्क आणि भागीदारीतून यश मिळेल, तर उत्तरार्धात शांतपणे घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ प्राप्त करून देऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांसोबत महत्त्वाच्या बैठका, नवीन जबाबदाऱ्या किंवा गोपनीय प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याच्या संधी मिळतील. संशोधन, वित्त, बँकिंग, विमा, कायदा, प्रशासन आणि तांत्रिक क्षेत्रातील धनुराशीच्या जातकांना विशेष लाभ या आठवड्यामध्ये मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे बारकाईने तपासणे आवश्यक आहे. जुने ग्राहक आणि विश्वासार्ह भागीदार भविष्यात आर्थिक प्रगतीचे कारण ठरतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सखोल अभ्यास, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. एकाग्रता आणि विश्लेषण क्षमता वृद्धिंगत होईल. आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला स्थिरता राहील, परंतु 17 जुलैनंतर कर, विमा, वारसा व अडकलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत सकारात्मक घडामोडी घडतील. जोखमीची गुंतवणूक टाळून दीर्घकालीन नियोजनावर भर द्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आणि व्यावहारिक सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधामध्ये परस्पर विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना कुटुंबातील ज्येष्ठांच्या माध्यमातून किंवा आध्यात्मिक कार्यक्रमातून चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था, रक्तदाब, थकवा व झोपेच्या वेळेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित प्राणायाम करा, हलका व्यायाम करा व सात्विक आहार घ्या. धनुराशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे सोनेरी पिवळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 जुलै व 18 जुलै. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय: येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ मातीच्या भांड्यात मुठभर जव घ्या, 1 हळकुंड घ्या आणि 2 तुळशीच्या मंजिऱ्या घ्या. भगवान बृहस्पतीचे स्मरण ह्या सगळ्या वस्तू हातात घेऊन करा. काही क्षणानंतर जव पक्ष्यांना खाऊ घाला. तुळशीच्या मंजिऱ्या तुळशी वृंदावनात अर्पण करा. हळदीचा तुकडा आपल्या पुस्तकांच्या कपाटात किंवा कामाच्या टेबलाजवळ 7 दिवसपर्यंत ठेवा. हा उपाय केल्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार ह्या उपायामुळे धनुराशीच्या जातकांना ज्ञानवृद्धी होईल, योग्य निर्णयक्षमता निर्माण होईल, आर्थिक स्थिरता येईल, गुप्त अडथळ्यांचे निवारण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि भाग्यवृद्धीसाठी हा उपाय अत्यंत शुभकारक मानला जातो. मकर रास. या आठवड्याच्या प्रारंभी सूर्य मिथुन राशीत 6ठ स्थानी भ्रमण करत असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींसाठी स्पर्धा, कार्यक्षमता, शिस्त आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण राहील. विरोधकांवर मात करण्याची क्षमता वाढेल आणि कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकाल. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत सप्तम स्थानी प्रवेश करताच भागीदारी, वैवाहिक जीवन, व्यावसायिक करार आणि सार्वजनिक संबंधांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. या ग्रहबदलामुळे विजय, सिद्धियोग आणि सौहार्द समन्वय योग हे 2 महत्त्वाचे योग मकर राशीमध्ये प्रभावी ठरणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल, तर उत्तरार्धात योग्य सहकार्यामुळे मोठी कामे मार्गी लावू शकाल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांसोबत महत्त्वाच्या बैठका, नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. प्रशासकीय यंत्रणा, अभियांत्रिकी, बँकिंग, सरकारी, तांत्रिक, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातील मकर राशीच्या जातकांना विशेष यश या आठवड्यामध्ये मिळू शकते. व्यावसायिकांसाठी भागीदारीत नवीन करार, मोठे ग्राहक व दीर्घकालीन व्यवहार लाभदायक ठरतील. करारपत्रातील अटी नीट तपासून अंतिम निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सातत्यपूर्ण अभ्यासाचा असून स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण आणि मुलाखतींसाठी अनुकूल असा आठवडा ठरणार आहे. मेहनतीला योग्य दिशा मिळाल्याने अपेक्षित प्रगती तुम्ही साधू शकाल. आर्थिक बाबतीमध्ये आठवड्याच्या सुरुवातीला बचतीवर भर देणे आवश्यक असून 17 जुलैनंतर भागीदारीतून किंवा संयुक्त गुंतवणुकीतून मकर राशीच्या जातकांना काही लाभ होऊ शकतो. रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत समन्वय वाढेल आणि भविष्याचे नियोजन करण्यासाठी योग्य वेळ मिळेल.
प्रेमसंबंधामध्ये स्पष्ट संवादामुळे विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना व्यावसायिक क्षेत्रातून किंवा कुटुंबाच्या माध्यमातून चांगला विवाहयोग निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना गुडघेदुखी, सांधेदुखी व पचन संस्थेशी संबंधित त्रास व शारीरिक थकवा याकडे विशेष लक्ष देणे गरजेचं आहे. नियमित किमान 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. वेळेवर व पुरेशी विश्रांती घ्या आणि संतुलित आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे गडद करडा व निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 17 जुलै व 18 जुलै. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या शनिवारी सकाळी एखाद्या छोट्या लोखंडी भांड्यात किंवा मातीच्या वाटीत अख्खे कांगणी घ्या. 1 चमचाभर काळे तीळ घ्या. 1 चमचाभर खडे मीठ घ्या आणि ते सगळं एकत्र घेऊन शनिदेवाचे स्मरण करा. त्यानंतर ते कांगणी वेगळे करून पक्ष्यांना खाऊ घाला. काळे तीळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि खडे मीठ घराच्या मुख्य दरवाजाबाहेर काही मिनिटे ठेवून नंतर झाडाच्या मुळाशी टाका. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे नकारात्मकता दूर होते, कार्यातील स्थिरता वाढते, भागीदारीतील विश्वास दृढ होतात. आर्थिक प्रगती आणि कर्मफल अनुकूल करण्यासाठी हा उपाय शुभकारक मानला जातो. कुंभ राशीच्या जातकांना आठवड्याच्या प्रारंभी मिथुन येथील सूर्य पंचमस्थानी भ्रमण करत असल्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिक्षण, संतती आणि नवीन कल्पनांना विशेष चालना मिळेल. स्वतःच्या कौशल्याचा योग्य वापर केल्यास अनेक नवीन संधी मिळू शकतात. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत षष्ठ स्थानी प्रवेश करताच कार्यक्षमता, स्पर्धा, शिस्त आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. या ग्रहबदलामुळे विद्या विकास योग आणि शत्रू विजय योग हे 2 प्रभावी योग कुंभ राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये घडणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात कल्पकतेच्या जोरावर प्रगती साधू शकाल. उत्तरार्धात मेहनत आणि शिस्त यामुळे मोठे यश संपादन कराल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या, प्रशिक्षण व महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याच्या संधी मिळतील. IT, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण, मीडिया, सल्लागार आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ ह्या आठवड्यामध्ये मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन सेवा, डिजिटल विस्तार, ग्राहकांशी संवाद आणि मार्केटिंगमध्ये आणि नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरतील. 17 जुलैनंतर कामकाजातील शिस्त वाढवल्यास नफा वाढण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून स्पर्धा परीक्षा, प्रोजेक्ट, संशोधन, मुलाखती आणि तांत्रिक शिक्षणात अपेक्षित प्रगती तुम्ही साधू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवड्याच्या सुरुवातीला अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी मिळतील, तर उत्तरार्धात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला लाभ प्राप्त करून घ्याल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा वृद्धिंगत होईल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधामध्ये नात्याला स्थिरता मिळेल, तसेच भविष्याबाबत सकारात्मक चर्चा घडतील. अविवाहित व्यक्तींना समान विचारांच्या व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना डोळ्यांवर येणारा ताण, खांदे, मान व पचनाशी संबंधित किरकोळ त्रास या आठवड्यामध्ये जाणवू शकतात. तेव्हा नियमित योगाभ्यास करा, वेळेवर विश्रांती घ्या, संतुलित आहार घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे फिरोजी निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 16 जुलै व 18 जुलै. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी एका स्वच्छ काचेच्या ग्लासात मुठभर जव घ्या. 1 निळ्या अपराजिता फुलाची पाकळी, उपलब्ध नसल्यास कुठल्याही रंगाचे निळे फूल आणि 1 थेंब गंगाजल ठेवून शनिदेव व भगवान विष्णूंचे स्मरण करा. त्यानंतर जव आहेत ते पक्ष्यांना खाऊ घाला. फुलाची पाकळी एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि गंगाजल घराच्या मुख्य उंबरठ्यावर हलके शिंपडा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय कुंभ राशीच्या जातकांची बुद्धीची स्पष्टता वाढवतो, कार्यक्षमता वृद्धिंगत करतो, नकारात्मकतेपासून तुमचे संरक्षण करतो, आर्थिक स्थिरता वृद्धिंगत करतो आणि शुभसंधी वाढवण्यास अत्यंत मंगलकारक मानला जातो.
मीन राशीच्या जातकांना प्रारंभी सूर्य मिथुन राशीत चतुर्थ स्थानी भ्रमण करत असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींसाठी घर, कुटुंब, स्थावर मालमत्ता, मानसिक स्थिरता आणि ग्रहसौख्य या विषयांना ह्या आठवड्यामध्ये विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. घरातील काही प्रलंबित निर्णय मार्गी लागतील आणि ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत पंचम स्थानी प्रवेश करताच बुद्धिमत्ता, संतती, शिक्षण, सर्जनशीलता आणि भाग्याला नवी चालना मिळेल. या आठवड्यामध्ये ग्रह बदलामुळे मीन राशीमध्ये ग्रहसौख्य वृद्धी योग आणि विद्या प्रकाश योग हे 2 महत्त्वाचे योग प्रभावी ठरणार आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकाल, तर उत्तरार्धात तुमच्या कल्पकतेला आणि ज्ञानाला योग्य व्यासपीठ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याच्या संधी मिळतील. शिक्षण, आरोग्य, कला, अध्यापन, सल्लागार, सामाजिक सेवा आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी कुटुंबाच्या सहकार्याने नवीन योजना सुरू कराल. सर्जनशील उत्पादनाची मांडणी व ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण कराल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत प्रेरणादायक ठरणार असून स्पर्धा परीक्षा, संशोधन, कला, संगीत, साहित्य आणि उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न या आठवड्यामध्ये यशस्वी ठरू शकतात. आर्थिकदृष्ट्या नियोजनपूर्वक खर्च केल्यास बचत वाढेल. 17 जुलैनंतर नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील व पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ देखील मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम, विश्वास व परस्पर सहकार्य अधिक दृढ होईल. जोडीदारासोबत घर, संतती व भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल आणि नात्यात स्थिरता येईल. अविवाहित व्यक्तींना शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कुटुंबाच्या माध्यमातून चांगला विवाहयोग ह्या आठवड्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने सर्दी, छाती, पचनसंस्था व झोपेच्या वेळेकडे विशेष लक्ष मीन राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यामध्ये देणे गरजेचं आहे, अन्यथा अनारोग्य निर्माण होईल. तेव्हा नियमित ध्यान, प्राणायाम व योग करा. किमान 15 मिनिटे हलका व्यायाम करा आणि सात्विक आहार घ्या. त्यामुळे तुम्ही मानसिक व शारीरिक ऊर्जा आठवडाभर उत्तम ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे मोती पांढरा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 17 व 18 जुलै. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ स्टीलच्या भांड्यामध्ये मुठभर अखंड तांदूळ घ्या. 1 कमळाची पाकळी त्याच्यामध्ये अर्पण करा आणि 2 थेंब गाईचे दूध ठेवून भगवान विष्णू व माता लक्ष्मीचे स्मरण करा. काही मिनिटांनंतर हे सर्व पक्ष्यांना खाऊ घाला. फूल एखाद्या फळझाडाच्या मुळाशी अर्पण करा. दूध तुळशीच्या रोपाजवळ अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय ग्रहसौख्यामध्ये वृद्धी करतो, बुद्धीमध्ये वृद्धी करतो, संतती सुख वाढीस लागते, आर्थिक स्थिरता येते आणि मानसिक शांतता प्राप्त होते. शुभ संधीची प्राप्ती करण्याकरता देखील हा उपाय शुभकारक मानला जातो. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 12 जुलै ते 18 जुलै ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आता नुकताच भरणी नक्षत्राचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तो देखील नक्की पहा आणि आमच्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. हाईप पॉईंटमुळे आमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. तेव्हा कृपया प्रत्येक व्हिडिओला किमान 3 हाईप तरी द्या अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.